हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण गुढीपाडवा जवळ येतोय तर त्याच्यासाठी कोणाला वॉशिंग मशीन घ्यायची असते, कोणाला फ्रीज घ्यायचा असतो, पण त्याचे अगदी भाव खूप हायर असतात. तर मग आपल्याला कमी किमतीत हवं असेल, कारण प्रत्येकाला खूप अशी किंमत असेल तर नाही जमत आपल्या आवडती वस्तू घ्यायला. मग त्याच्यासाठी आपण कमी किमतीत बघतो. मग तसं जर तुम्हाला कमी किमतीत फ्रीज किंवा वॉशिंग मशीन जर चांगल्या ब्रँडचे घ्यायचे असतील तर ते अगदी कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहेत. अगदी तुम्ही 50% बोलाल तर तेवढ्या ह्याच्यात सुद्धा मिळणार आहे. तर इथे जे मी भिवंडी ठाणा रोडला आलेले आहे मेकराना इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तर त्यांच्याकडे असे आयटम मिळतात इलेक्ट्रॉनिक्स. तर काही फ्रेश पण आयटम्स आहेत, तर काही असे अगदी मायनर डिफेक्ट असलेले असतात आणि त्याच्यावर ते भरपूर सूट देतात. तर खूप परवडण्यासारखं आहे. तर मलासुद्धा फ्रीज बघायचा होता, कारण माझा फ्रीज आता खराब झालेला आहे. तर मी नवीन फ्रीज बघण्यासाठी इथे आलेले आहे. मला एकाकडून पत्ता मिळाला हा. तर आता आपण बघूया त्यांच्याकडे काय काय आहे. तर त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे इलेक्ट्रॉनिक्स आयटमची. तर इकडे जे AC आहेत ते पण मार्केटपेक्षा कमी तुम्हाला किमतीत मिळणार आहेत. जे फ्रेश आहेत ते पण मार्केटपेक्षा कमी किमतीत आहेत. आणि जे मायनर डिफेक्टमध्ये आहेत त्याच्यामध्ये तर भरपूर सूट आहे. तर इथे TV-सुद्धा आहे, मायक्रोवेव्ह आहेत, ओव्हन आहेत, शिवाय कमर्शियल ग्रेडचे काही आयटम्स आहेत इकडे इलेक्ट्रॉनिक्स, ते सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तर या दुकानात आल्यानंतर मला हे पहिल्यांदाच कळलं काय एवढ्या पण कमी किमतीत आपल्याला वस्तू मिळू शकतात. तर मला आता पश्चाताप होतो का मी माझी वॉशिंग मशीन इकडे का नाही घेतली किंवा मग AC का नाही इथे घेतला. तर ठीक आहे आता. तर ज्यांना उपयोगी पडेल त्यांनी हा नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर इथे भेट द्यायची तर द्या नक्की. तर मी आता एक एक तुम्हाला वस्तू दाखवणार आहे का किमतीमध्ये किती फरक आहे तो. तर पहा इथे फ्रीजची तर यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे आणि खूप ब्रँड्स आहेत फ्रीजमध्ये. का अगदी खूप मायनर डिफेक्ट आहेत का लक्षातही आपल्या येत नाही. काही ठिकाणी अगदी कुठेतरी एखादा डेंट आहे असला तर असला, नाही तर अगदी कुठेतरी मागच्या साईडला घासलं गेलेलं असेल, अगदी समोरच आहे असं नाही. कधी कधी अजून काहीतरी कुठे न दिसण्याच्या ठिकाणी आहे. तर समोर इतका मायनर डिफेक्ट असतो तर तो आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर मी पहा तुम्हाला दाखवते किती प्रकारचे फ्रीज आहेत वेगवेगळे, साईड बाय साईड, डबल डोर, ट्रिपल डोर, असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे नवीन आहेत. ते इथे जयपानचा फूड मिक्सर पण होता कमी किमतीत. तर आता वॉशिंग मशीन पाहूया आधी आपण. तर ही पहा वॉशिंग मशीन अगदी आपण 20,500मध्ये त्यांनी ऑफर केलेली. तर त्याची मेन किंमत किती आहे ती मी तुम्हाला दाखवते आता. तर इथे वेगवेगळ्या कलरमध्ये पहा या वॉशिंग मशीन आहे. तुम्हाला जो कलर पाहिजे तो पण निवडून घेऊ शकता तुम्ही. तर वॉशिंग मशीन अगदी न्यू ब्रँड आहे ही आणि 20,500ला काढलेली आहे. पण याची मेन किंमत तुम्ही ऐकाल तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. तर 28,850ची ही वॉशिंग मशीन आहे मार्केटमधला रेट. तर ती तुम्हाला फक्त 20,500मध्ये पडणार आहे. आतून पण मी तुम्हाला खोलून दाखवली आणि याच्यात मला कुठेच डिफेक्ट दिसलेला नाही. असेल कुठेतरी मायनर, तो लक्षात नाही आलेला आहे, पण समोर तर काहीच नाही. आता फ्रीज बघूया. फ्रीज पण अगदी इतके छान छान होते आणि काहीच त्याच्यात वाटलं नाही मला का कुठे काय असेल. तर समोरून तर एकदम छान चकाचक होते. तर याची पण बघा इथे प्राईस दिलेली आहे. 54,990चा फ्रीज 31,500ला इकडे होता. त्याचबरोबर हा 59,000चा बॉश कंपनीचा फ्रीज तुम्हाला अगदी कमी किंमत म्हणजे 34,000तच पडणार आहे. इकडे हायरचा पण आहे फ्रीज, तर तो पण तुम्हाला 670चा 36,990मध्ये पडतोय, म्हणजे जवळजवळ निम्म्या किमतीत पडतो आहे. तर हे फ्रीज मी आतून पण दाखवते. अगदी आतून पण चांगले चकाचक आहेत, म्हणजे नवीनच आहेत हे. तर काय प्रश्नच येत नाही. क्वालिटी तर एकदम चांगली आहे. ब्रँडने जसे दिलेत तसेच आहेत. मी सांगितल्याप्रमाणे फक्त मायनर डिफेक्ट आहे. तर सॅमसंग, बॉश, LG अशा वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत, हायरचे आहेत. तर हा मिरर फिनिशिंगचा आहे बाहेरून.
तर हा पण फ्रीज छान होता, बाहेरून छान दिसतो आहे, आतून पण छान आहे. वेगवेगळ्या त्याचे फीचर्स आहेत, प्रत्येकाचे फीचर्स पण या लोकांनी आम्हाला सांगितले. इथे पहा, हा 1,60,000चा आहे फ्रीज, तो 88,000 फक्त पडणार आहे. साईड बाय साईड आहे आणि असा 2 दरवाजांनी उघडणारा आहे. तर हे फ्रीज आता भरपूर जण घेतात, मग पण लाखाच्या वर किंमत असल्यावर कोणी घ्यायला बघत नाही. पण आपल्याला जर हे निम्म्या किमतीत पडत असेल तर काय हरकत आहे घ्यायला, ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात. तर आतून पण पहा, मी दाखवत आहे फ्रीज. तर गुढीपाडव्याला किंवा आपल्या सणाला आपण खरेदी करतो, तर इथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकतात. तुम्हाला अगदी खूप कमी प्राईजमध्ये या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळणार आहेत. तर वॉशिंग मशीन आणि फ्रीज तर यांच्याकडे खूप व्हरायटी आहे. तर हे बघा, साईड बाय साईड फ्रीज आहे. तर जी मोठी फॅमिली आहे त्यांच्यासाठी हे खरंच उपयोगी ठरतं. भरपूर काही याच्यात आपण स्टोअर करून ठेवतो आणि खूप याच्यात फीचर्स आहेत. त्याच्यानंतर हे 3 डोअरचं आहे. तर याची पण किंमत 1,08,990चा फक्त 63,000 आहे. 63,000 तुम्हाला पडणार आहे. तो पण मी खोलून दाखवते आहे. तर हा पण छान आहे, पण माझ्या घरात काय जागा तेवढी नाही म्हणून मी हा एवढा मोठा फ्रीज घेणार नाही आणि तेवढी रिक्वायरमेंटही नाही. आमची छोटी फॅमिली आहे, पण ज्यांची मोठी फॅमिली आहे त्यांच्यासाठी नक्की हा उपयोगाचा फ्रीज आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही एवढे मोठे फ्रीज नक्की घेऊ शकता. शिवाय हे छोटे छोटे पण इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आहेत, ते पण आहेत त्यांच्याकडे आणि त्याच्यावर पण त्यांनी बरीच सूट दिलेली आहे. आता इथे हे 3 डोअरचं बॉश कंपनीचं फ्रीज आहे, मला खूप आवडलं. तर मी माझ्या घरच्यासाठी हे बघत होती. तर खरंच खूप सुंदर आहे. अगदी खूप त्याच्यात मायनर डिफेक्ट आहे, तो त्याने दाखवलासुद्धा मला आणि तो लक्षात येत नाही आहे. तर हे 3 डोअरचं मला माझ्या फॅमिलीसाठी जरा चांगलं वाटलं. बॉश कंपनीचं आहे आणि याची कॅपॅसिटी पण 434 लिटर आहे. तर हा खूप उपयोगाचा वाटला आणि शिवाय याची 10 वर्षाची वॉरंटीसुद्धा आहे आणि ते सगळे जे इनवॉइस वगैरे ते आपल्याला बरोबर देणार. हे लोक वॉरंटीसुद्धा देणार, जसं आपण मार्केटमध्ये घेतो त्याचप्रमाणे याच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज ते हे लोक पूर्ण करणार आहेत. तर हा जवळजवळ 70,000चा फ्रीज आहे. तो 39,500ला आहे. इन्क्ल्यूड्स आपले डिलिव्हरीचं जे चार्जेस आहेत ते पण त्याच्यात आहेत. तर खूपच स्वस्त हा पडणार आहे. बाकी तुम्हाला ओव्हन घ्यायचे असतील तर ते सुद्धा आहेत. तर काही गोष्टी फ्रेशमध्ये पण आहेत इकडे. एअर फ्रायर आहे, ओव्हन आहेत, हँड ब्लेंडर आहेत, छोटे आयटम्स आहेत मी जसं सांगितलं तसं, आणि मिक्सर ग्राइंडर आहेत, टी व्ही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पण टी व्हीमध्ये त्यांच्याकडे डिफेक्टवाले कमी आहेत आणि फ्रेशमध्ये आहेत, पण त्याच्यावर पण ते सूट देणार आहेत. शिवाय वॉटर प्युरिफायर आहेत. तर हे बघा मायक्रोवेव्ह ओव्हनचे वगैरे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीचे आहेत. तर तुम्ही नक्की या दुकानाला भेट द्या. मेकराना इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आहे. याचा पत्ता मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, शिवाय मी दाखवते तिथे पण तुम्हाला फोन नंबर आणि पत्ता मिळेल. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते वाचू शकतात किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.